उभरताना दिसतील आणि काही चेहरे तर खाली जाताना दिसतील. तर गेम ऑन होतीये मैदानामध्ये. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. हा चेंडू सुरेख होता. पॉईंटच्या दिशेने हा चेंडू खेळला गेला. दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण झालं. त्या दरम्यानची ही एक धाव स्कोरकार वरती नमूद झाली. विजय हा गोलंदाज होता. त्याच्या फलन स्ट्रायकिंग वरती नवनाथ फौजदार आणि जिग्नू निघूकर हे होते. स्ट्रायकर वरती एक धावसंख्या अंकित झाली स्कोरकार वरती आणि एका धावेने धावाचा स्त्री गणेशा स्कोरकार वरती लागला. विजय गोलंदाजी मार्क वरती. तर हा चेंडू कव्हरच्या दिशेने हा चेंडू देखना फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य ज्याला म्हटलं जातं त्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. हा चौकार. धन्यवाद डीजे. सुरेख कव्हर ड्राइव्ह होता. बॉलरची लेंथ आणि लाईन ओळखली आणि कव्हरच्या डोक्यावरून हा टेकडा फटका खेळला गेला. 4 धावेने धावफलक 4 ने पुढे सरकलं. हा चेंडू अक्षरशः खोडून काढला. चेंडूला फेकून दिलं सीमा रेषेच्या पलीकडे. हा उत्तुंग षटकार. धन्यवाद डीजे. कदाचित गोलंदाजाला आता प्रश्न पडला असेल की आयामाया जिग्नू पाठी लागलाय तर जणू काय पाठी लागलाय आणि षटकाराने चौकारांची आतिषबाजी करतोय. हाही चेंडू बघू शकता. प्रॉपर टायमिंग. चेंडू जातोय सीमे रेषेच्या पलीकडे डीप मिड क्षेत्रामधून. हा षटकार. धन्यवाद डीजे. तर येणारा चेंडू वरती जर फलंदाज षटकार ठोकतोय तर अनिकेत निघूकर यांच्याकडनं सुवर्ण संधी असेल. 1000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि प्रल्हाद दादा पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू स्टेप डाऊन केल्याचा प्रयत्न होता. चेंडू येतोय जमिनीला घासत पुसत लॉंग ऑफ वरून. हा चौकार. धन्यवाद डीजे. आता कुठेतरी प्रश्न पडला असेल गोलंदाजाला कारण अजून सुद्धा पर्वणी असेल. या चेंडूवरती जरी षटकार मारतोय तरी पण 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. हे क्रिकेटवरचं प्रेम असतो मित्रांनो. बारिश. हा चेंडू पंचांकडे लाऊड तटक्ष टाकलं होतं फलंदाजाने. असं कुठेतरी वाटलं की ऑफस्टिक चेंडू सोडून जातोय पण पंच मात्र आपल्या निर्णयाला ठाम राहतात आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. या एक षटकाच्या अखेरीनंतर खाडी संघाची धावसंख्या बिनगडी बाद 21 धावसंख्या स्कोरकार वरती नमूद. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा फलंदाजी बघितली जिग्नू निघूकर यांची. सुरेख फलंदाजी होती आणि तो स्टार्ट मात्र आपल्या खाडी संघाला देत असताना जणू काय कर्दंकाल ठरतो या गोलंदाजाचा. तर एक चेन सुरेख 2 षटकार आणि चौकाराने कुठेतरी आपला वर्चस्व दाखवतोय. पहिल्या गोलंदाजीवर 21 धावा खर्च झाल्या. पहिल्या चेंडूवरती सिंगल जरी आली असली तर तिसऱ्या 4 चेंडूवरती कुठेतरी आक्रमण या गोलंदाजीवरती लादलं गेलं. तर विनोद मडवी येतील सेकंड गोलंदाजीसाठी. विनोद मडवी याला कुठेतरी 21 धावसंख्या स्कोरकार वरती नमूद आहेत. तर विनोद याच्यावर मात्र कुठेतरी विश्वास दाखवलाय संघनायकाने. तो विश्वास मात्र पणाला लावेल का हा धावपट्टीवरती. हाय चेंडू. पहिला चेंडू बॉल्ड होतोय. विनोद जणू सांगत असताना की यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि पहिला हादरा बसतोय खाडी या संघाला. धन्यवाद डीजे. तर सत्यवान आलिमकर यांच्याकडून जिग्नू यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या
समालोचन कक्षामध्ये जमा झाले. तर पहिला फलंदाज बाद झालाय दशरथ पाटील. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असते, पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते येऊ शकले नाही. कदाचित हा फलंदाज बाद झाला असता, बाद झालेला, पण दशरथ पाटील यांच्या तोंडातून असं ऐकायला भेटलं असं की पाहिला गडी घरात पहिली लागलेली अवदसा, नाद नष्ट रापुशाकडून लचाण लपड आणि पहिला मुतखडा मैदानाच्या बाहेर. कॉमेडी कॉमेंटेटर आहे, कदाचित त्यांची कुठेतरी कमी भासताना आज मैदानामध्ये दिसतील. तर दुसरा फलंदाज मात्र मैदानामध्ये जाईल सुरेश पाटील. हा चेंडू दरम्यानचा हा चेंडू सुरेख होता, प्रॉपर टायमिंग मिळालं नाही, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि मात्र अजून एक फलंदाज बाद होईल खाडी या संघाचा. दोन चेंडूवरती दोन महत्वाचे गडी बाद करण्यात मात्र यशस्वी ठरतोय विनोद मडवी या गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये मात्र 21 धावा खर्च झाल्या. त्याच्यानंतर कशा प्रकारचं कमबॅक आपण आपल्या संघासाठी करावं हे दाखवून देताना विनोद मडवी मात्र गोलंदाजी मार्कवर गेला. दोन चेंडूवरती दोन फलंदाज त्याने बाद केले. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल हा गोलंदाज विनोद मडवी. त्याचा तिसरा चेंडू घेऊन हा चेंडू सुरेख होता. काहीतरी दुखापत होते, पंच बघायचं आहे थोडस, कारण सकाळपासून ही तिसरी दुखापत आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटेल. अशा गोष्टी होत असतात मैदानामध्ये, कारण कठीण काळात. परंतु नेहमी असं स्वतःलाच सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. तत्पूर्वी विचार करू आपण या शृंखलेचा. तर खार्डी क्रिकेट क्लब खार्डी आयोजित हे 40+ सामने 2019 हे पर्व आपण एन्जॉय करताय. मात्र त्याचे अध्यक्ष बघू शकता अर्जुनदादा पाटील आणि त्यांचे सहयोजक दिनेशदादा पाटील यांच्या माध्यमातून, यांच्या स्वप्नातून साकारलेली टुर्नामेंट आपण इथे एन्जॉय करू शकाल. प्रथम पारितोषिक असेल 30,000 रुपयाचं, द्वितीय पारितोषिक 20,000 रुपयाचं आणि तृतीय पारितोषिक 10,000 आणि आकर्षक बक्षीस सुद्धा. सन्मान महत्वाची या शृंखलेमध्ये भूमिका बजावली गेली तर संजय आलिमकर असतील, त्याच्यानंतर निलेश म्हात्रे असतील, नवनाथ फौजदार असतील, जिग्नू निगुकर असतील, त्यांची फलंदाजी सुद्धा आपण बघितली गेली. तेच या शृंखलेचे सहआयोजक. तर गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. तीन चेंडू या गोलंदाजाने आतापर्यंत फेकल्यात आणि 21 धाव मात्र खर्च करू दिली नाही या समोरच्या संघाला. अशी प्रकारची गोलंदाजी होणं कुठेतरी अनिवार्य होती आणि तीच गोलंदाजी घडताना मात्र खाडी संघाची दिसतीये. हा चेंडू बॅटमधून स्वीट साऊंड तर येतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, शेवटच्या क्षणाला मात्र कुठेतरी मिसफीड होतीये. प्रयत्न चांगला होता पण बॉल मात्र हातातून निसटतोय आणि आयुष्यमान भवचा सूत्र या फलंदाजाला मिळतोय. त्या चेंडूवरती येणारी सिंगल धाव आणि सिंगल धावेने स्कोरकार्ड वरती टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 22 या धावसंख्येवरती. कुठेतरी मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवलं या फलंदाजांना. ज्या क्षणी नवनाथ फौजदार फलंदाजी करत होता अप्रतिम आणि जिग्नू फौजदार, त्यांनाच मात्र क्षेत्रक चेंडू खाली असेल, चुकी होणार नाही आणि सुरेख झेल अजून एक लागणारा खाडी संघाला तिसरा झटका. हॅलो, धन्यवाद डीजे. या षटकामधला शेवटचा चेंडू असेल का कमबॅक गोलंदाजी असेल, एकच धाव फक्त आता टीमसाठी खर्च केली आहे विनोद मडवी या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. नवीन फलंदाज मैदानामध्ये ट्रॅव्हल होतील निलेश म्हात्रे. स्ट्राईक एंडला जिग्नू निगुकर बघू शकता, जो एका ती कुठेतरी किल्ला लढवताना दिसतोय. जिग्नू निगुकर यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक सुद्धा झालेलं आहे. राज चेंडू सुरेख होता, चेंडू जात आहे कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्र जोपर्यंत चेंडूला गॅदर करेल 2 धावेचा अर्धी असेल का पूर्ण. कलेक्टिंग खूप चांगली झाली, थ्रो पण खूप चांगला झाला तोपर्यंत चिकी सिंगल. आणि पंच आम्हाला सांगतायत की 2 षटकांचा मात्र खेळ समाप्त झालाय. या 2 षटकांच्या अखेरीनंतर एक सक्सेसफुल षटक मात्र विनोद मडवी हाताळतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 24 या आकड्यावरती. कम ऑन डीजे.
धन्यवाद डीजे. क्षेत्ररक्षकाला थोडीशी दुखापत होतीये. तर वसर संघाचा 12th मॅन जायचंय मैदानावरती. तर संघ नायकाने आपल्याकडे गोलंदाजी का सोपवली हे विनोद मडवी मात्र गोलंदाजीच्या दौऱ्यावरती असताना दाखवताना तब्बल दुसरे षटक हाताळलं. 3 रन फक्त खर्च करून 2 विकेट मात्र त्यांच्या खात्यामध्ये संपादित केलं. एका हाती बघू शकता जिग्नू निघूकर हे एका हाती किल्ला लढवताना दिसत. आपली टीमचं स्कोरकर मात्र वाढवण्याचा प्रयत्न करतायत. स्ट्रायकिंगवरती निलेश मात्र जातील आणि गोलंदाजी दौऱ्यावरती सुनील. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता. पंच आमच्याकडे वळत आहेत, सांगतात की हा चेंडू स्क्वेअर आहे. पहिला चेंडू स्क्वेअर जातोय. 1 धावसंख्या एक्स्ट्रा नमूद होईल आमच्या स्कोर कार्डवरती. जिग्नू निघूकर बघू शकता आपण नॉन स्ट्राईकिंगला. तर स्ट्राईक त्यांच्याकडे जाईल का. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, गॅदर करतोय मात्र स्ट्राईक असेल जिग्नू निघूकरवर. तर लक्ष लागलं असेल खाडी गावाचं जिग्नू या फलंदाजावर, कारण त्याचे बॅट सध्या आगीचे बोळे बोलतोय. जणू का एखाद्या सफरचंदावरती आपण जेव्हा चाकू मारतो तेव्हा 2 भाग जसं सफरचंदाचे होतात ना, तसं गोलंदाजीला कर्दन काळ ठरतोय हा जिग्नू निघूकर. त्याच्या फलंदाजीवरती अजून चौकार किंवा षटकार एखादा बघायला भेटेल का याचं लक्ष लागलं असेल खाडी संघाचं. हा चेंडू समोर खेळल्यात. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील पण त्यांना चेंडू बीट करून सीमा रेषे पलीकडे हा चौकाराला येतोय. धन्यवाद डीजे. या चौकाराच्या सायाने धावसंख्या 4 ने वाढतीये. धावसंख्येची टोटल मैदानामध्ये बघू शकता 30 धावसंख्या लागतीये. सुरेख चौकार आला जर का मी मगाशीच म्हटलं की कर्दनकाळ ठरतोय या गोलंदाजांना. त्याच्या बॅटवरती जसा चेंडू आला तसा फेकून देतोय सीमा रेषेच्या पलीकडे. हा चेंडू असेल जिग्नूसाठी. हा चेंडू शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द टुर्नामेंट. चेंडू खोदून काढतोय सीमा रेषेच्या पलीकडे डीप मिड विकेट क्षेत्रामधून हा प्रेक्षणीय षटकार. धन्यवाद डीजे. डीजे चालू जरी केलाय तरी धिंगाणा मात्र इथं सुरूच आहे. जिग्नू या फलंदाजाचा काय बॅट बोलतीये, काय क्लास आहे बॅट माझा. मी मधीच म्हटलं की क्रिकेट कोण गाजवत असतं कोण गाजवलेलं असतं. स्वतःचा फॉर्म कधीच बघू नका, स्वतःच्या बॅट मधला क्लास आणि आपल्यामध्ये गुणवत्ता सिद्ध करा. तोच गुणवत्ता सिद्ध करत असताना हा फलंदाज. हा चेंडू आता मात्र सुरेख चेंडू होता. बॅट अँड पॅड मधून चेंडू निघून जातोय. पडल्यानंतर तो थोडासा डीप राहतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होत्या. बराच काळानंतर कुठेतरी सुटकेचा श्वास घेताना दिसेल वसार संघ. ज्या एंडला मात्र फलंदाजी होतीये जिग्नू फौजदार यांची अप्रतिम फलंदाजी, निघूकर यांची अप्रतिम फलंदाजी. गोलंदाजी मार्कड गोलंदाज. हा चेंडू बॅटची वरची गडा. आता मात्र कुठेतरी सुटकेचा श्वास असेल वसार संघाला. जो फलंदाज धावफलक वाढवत होता तोच फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयामध्ये पोहोचताना जिग्नू बॅक टू द पवेलियन. तर एक विस्फोटक फलंदाजी करून हा फलंदाज मध्ये तंबूच्या आश्रयामध्ये येतोय. तर तंबूच्या आश्रयामध्ये येत असताना एक फायटिंग स्कोर तर कुठेतरी आपल्या संघाला मिळून दिलंय जिग्नू या फलंदाजाने. काय बॅट बोलत होती. जसा बॉल चेंडू जसा चेंडू बॅट वरती येत होता तसा मात्र आपल्या बॅट मधली गुणवत्ता दाखवून तर गुणवत्ता सिद्ध करत होता जिग्नू हा फलंदाज. नाही फलंदाज मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल होईल. केशव मुंडे फलंदाज इन होईल. स्ट्रायकिंग वरती बघू शकता केशव मुंडे. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू असेल विनोद सुनील यांचा. सुनील यांचा दरम्यानचा हा चेंडू. आधी सरळ स्टेप आउट झाले होते, पुढे सरसावून येण्याचा प्रयत्न होता पण स्वतः बॉलर गेले चेंडू वरती आणि 1 धाव अंकित झाली जी की सिंगल
मात्र मिळेल याची की सिंगलने धाव धावसंख्येची जमापुंजी आपण बघू शकता 37 37 या धावसंख्येवरती डीजे. धन्यवाद डीजे. तर हजारो वर्षापूर्वी एक सोन्याचा दिवस उगवला. आई जगदंबेच्या मायेने एक पुत्र जन्माला आला. मात्र मुठभर मावल्यांना घेऊन ज्याने स्वराज्य स्थापित केला त्या युरवीराचं नाव छत्रपती शिवाजी महाराज ठेवण्यात आला. असंच जिजाच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं आपल्याला ऐकायला भेटलं. चौथं षटक मात्र चौथ्या षटकासाठी प्राचारण करतोय राजेश फुलोवरे जातील. तर प्रामुख्याने वसार संघाचंही नाव खूप प्रामुख्याने उंच शिखरावरती पोहोचत चाललंय. विकी म्हात्रे असतील, रवी वायले असतील, त्याच्यानंतर सूरज दुधकर असतील, प्रामुख्याने आपल्या गावासाठी चांगले खेळत आहेत. मागच्या धर्मवीर चषक भाळ येथे टुर्नामेंट झाली. रवी वायले याला मॅन ऑफ द सिरीज म्हणून सन्मानित करण्यात आलं. त्याच्यानंतर विकी वायले याला सुद्धा बाईक देण्यात सन्मानित करण्यात आलं. गोलंदाजी मार्गवरती वसार संघाचा हा गोलंदाज. हा चेंडू बॉटम यांचा पुरेपूर वापर करतोय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली बळत आहे. 2-2 क्षेत्ररक्षक गॅदर करेल तो परत 2 धावेचा अवधी पूर्ण होता आणि 2 धावेच्या साह्याने 2 ने टीमची टोटल वाढतीये 49 या धावसंख्येवरती. 50 अप 39 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक असेल. पहिला चेंडूवरती 2 धावा अंकित झाल्या. दरम्यानचा हा दुसरा चेंडू असेल. हा चेंडू आता मध्ये सुरेख होता. कडबे यांची अपील केली जाते पंचांकडे. अपील मात्र फेट उचलून धरतायत. पंचांचा बोर्ड आकाशाकडे आणि वसार संघाला खाडी संघाला लागलेला अजून एक धक्का. धन्यवाद डीजे. तर माजी नगरसेवक हिरा सीताराम पाटील यांचं शुभागमन झाले. तर आमच्या आयोजकांच्या तर्फे त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर सकाळपासून मान्यवरांची जमापुंजी हे आपण बघू शकता. मांदी आळी या स्टेजवरती सातत्याने होत आहे. तर हा चेंडू सुरेख होता. बॅक टू द बॉलर केले. बॉलर स्वतः चेंडू खाली. अजून एक फलंदाज बाद होईल खाडी संघाचा. तर टीमची टोटल 39 धावसंख्या बघू शकता खाडिया संघाची. तर याच दरम्यान दत्ता म्हात्रे यांच्यासाठी सुवर्ण संधी येते. श्यामजी दातीलकर साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 2000 रुपयांचं पारितोषिक. इच सिक्सर यू वोन 2000 रुपीज. बक्षिसाची खैरात होताना मात्र ज्या विकेट हॅट्रिक मध्ये संपादित होतीये. सुरेख कामगिरी बजावताना दिसतोय हे राजेश गोलंदाज. विकेट हॅट्रिक पहिल्या या शृंखलेतील विकेट हॅट्रिक मात्र संपादित करताना राजेश गोलंदाज दिसतोय. पहिल्या षटकामध्ये जरी चांगल्या रन खर्च झाल्या असल्या तरी पण चौथ्या षटकामध्ये का सुरेख कामगिरी होतीये. पहिल्या चेंडूवरती 2 धावा अंकित झाल्यानंतर बॅक टू बॅक 3 गडी बाद करण्यात मात्र यशस्वी ठरतोय. श्याम दातीलकर यांच्याकडून दत्ता म्हात्रे जर षटकार मारतात त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक तब्बल असेल. चौकार मारला
आणि ज्या फलंदाजावर बक्षिसांची खैरात लावली गेलेली तोच फलंदाज मात्र आता तंबूच्या आश्रयामध्ये दत्ता म्हात्रे बॅक टू द पवेलियन. कुठेतरी आशा होती या फलंदाजावर, कारण बक्षिसांची एवढी खैरात तेव्हाच होते जेव्हा आपल्यामधला एक सज्जन आणि आपल्यामध्ये नेहमी समावेश असलेला फलंदाज जेव्हा स्ट्राईकवरती जातो तेव्हा तर खरे बक्षिसांची खैरात होते. तर साजेसा खेळ करू शकला नाही. ऋतिक फौजदार यांच्याकडून हरीश यांनी 6 मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सॉफ्ट हँडने गडवतो चेंडू, चेंडू जातो गली रिजन मध्ये आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. शेवटच्या चेंडूवरती येणारा हा संघर्षमय चौकार. तर याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आपण या ठिकाणी पाहतोय. सन्माननीय इरा पाटील जे माजी नगरसेवक आहेत या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी सत्यवान साहेबांना विनंती करेन की त्यांनी त्यांचे शुभ हस्ते साहेबांचा सन्मान करायचा आहे. तर सन्माननीय सत्यवान अलिमकर साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय हिरा पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत असताना या स्पर्धेमध्ये उपस्थित राहून या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशी साथ नेहमी या स्पर्धेच्या आयोजकांच्या पाठीशी असावी अशी आशा व्यक्त करतोय. तर मायेची उबदार शाल, संस्कृतीचं प्रतीक, तुळशीचं रोपटं आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. त्यांचं स्वागत केलं जातं या स्पर्धेमध्ये. थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. फर्स्ट सेशन मध्ये फलंदाजी करत असताना 44 धावा कुठून काढल्या आणि 45 धावांचं लक्ष्य वसार संघ पुढे खाडी संघाने ठेवले. तर पुढे मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल मी तात्पुरता थांबतोय. तुम्ही जा घारिवलीचे एक सिनियर कॉमेंटेटर पंडित दादा पाटील यांच्याकडे. ओ टू पंडित दादा. हॅलो हॅलो. तर धन्यवाद भागेश म्हात्रे. ही स्पर्धा आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ खाडी आयोजित खाडी चषक 2019. आजच्या दिवसात आपण पाहतोय 12 संघांनी या स्पर्धेत भाग घेतलाय आणि विद्यमान सामना आपण पाहतोय तो खाडी विपक्ष वसार असा सामना रंगतोय. 4 षटकांचा सामना. टॉस आणि विकेटला महत्व नसेल. चेसिंग ही कंपल्सरी असेल. तर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना खाडी संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये 44 धावा कुठल्यात आणि 45 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते वसार संघासमोर. माफ करा 44 धावांचं लक्ष्य असेल. तर सज्ज होतात गोलंदाज. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ नवनाथ फौजदार. स्ट्राईक एंडला सलामीची जोडी आपण पाहतो. सलामीचा फलंदाज मोहन, दुसऱ्या बाजूला त्यांचे सहकारी गोपी. नवनाथ एक अतिशय चांगले गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लो फुलटा चेंडू झेल होईल का? मात्र प्रयत्न इथं करत नाही क्षेत्ररक्षक. इथं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. जर विचार केला तर नक्कीच पहिल्यांदा प्रयत्न करायला हवा होता. मात्र इथं क्षेत्ररक्षक द्विधा मनस्थितीमध्ये होता. झेल होईल का की होणार नाही. मात्र इथं गोलंदाज तुमचे चांगले गोलंदाजी करतात नवनाथ. इथं झेल
झेलाचा प्रयत्न नव्हता. 2 धावा येतात धाव फलकावर. इथं खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू नो मॅन मध्ये ट्रॅव्हल होतोय. बघूया पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सामोरे जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र इथं 2 धावा येतात धाव फलकावर. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जी फलंदाजी जुगनूच्या माध्यमातून आपण पाहिली ती विस्फोटक होती. मात्र इथं या 2 फलंदाजांनी सावध पवित्रा घेतलाय. एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देतात. धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि धावा आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 4. लो फुलटॉस चेंडू. चांगली गोलंदाजी कमबॅक चांगलं केलं जात आहे. नवनाथ अतिशय हुशार गोलंदाज आहेत. कारण संघनायक पॉवर प्लेचं पहिलं षटक तुमच्या हाती का सोपवतो तर त्या षटकामध्ये तुम्ही नक्कीच चांगली गोलंदाजी करू शकता. सातत्याने तुम्ही चांगली गोलंदाजी केली आहे. तो आत्मविश्वास तुम्हाला संघनायक नेहमीच देत असतो. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतो यष्टी रक्षक जिग्नू निगोकर अतिशय चांगली फलंदाजी केली. पुन्हा एकदा नवनाथ. इथं मात्र कौतुक केल्यानंतर नक्कीच गोलंदाजाचं आम्ही कौतुक करत होतो. कौतुक केल्यानंतर असं घडतं काय तुमच्या पाठीवर आम्ही कौतुकाची थाप समालोचन करत असताना देत असतो. मात्र त्यानंतर इथं स्वर मारा केला जातो. वाईटचा इशारा केला जातो. अमांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते 5 वर. नवनाथ राईट ओव्हर विकेट. इथं मात्र चांगली गोलंदाजी. अनुभवी पंच आपण पाहतोय सुनील मामा. 40+ कार्डी चषक 2019 अतिशय चांगलं आयोजन आदरणीय दिनेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून आणि गावदेवी क्रिकेट संघ खाडी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज होतात. नवनाथ राईट ओव्हर विकेट. पुन्हा एकदा वाईट. चांगली गोलंदाजी होत असताना जर तुमच्याकडे वेग नसेल हरकत नाहीये. मात्र जर तुम्ही योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर मारा केला तर नक्कीच तुम्ही कोणत्याही फलंदाजाला शांत ठेवू शकता. धावगती रोखू शकता. मात्र इथं नवनाथ अशी जे चांगले गोलंदाज आहेत मात्र इथं हातावर नियंत्रण राहत नाहीये. नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करणार. धावसंख्या स्थगित. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 6. लो फुलटॉस चेंडू ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. आतापर्यंत 44 धावांचं लक्ष असताना मात्र सुरुवात चांगली होती ती वसार संघाची. 10 धावा आपण पाहतो धाव फलकावर. चांगली फलंदाजी होते मोहन आणि गोपीच्या माध्यमातून. नवनाथ राईट ओव्हर विकेट. इथे मात्र फटका फसलाय. झेल होईल का? मात्र झेल इथं आपण विसावतो तो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना खार्डी संघानं धावा कुठल्या होत्या तब्बल 21. ते इथे त्याला उत्तर चांगल्या रीतीने दिलं जातं. ते वसार संघाच्या माध्यमातून एकूण धावा येतात धाव फलकावर 16. तर बिनबाद 16 अशी चांगली धावसंख्या आपण वसार संघाची पाहतोय. मात्र उर्वरित 3 षटकाचा जर विचार केला तर इथे टीम मीटिंग नक्कीच केली जाईल. संघनायकाच्या माध्यमातून सहकार्यांची चर्चा केली जाईल की इथं आपल्याला आपल्या पहिल्या गोलंदाज आपण पाहिले नवनाथ फौजदार. गोलंदाजी चांगली होत होती मात्र हातावर नियंत्रण राहत नव्हतं. त्यानंतर धावा आल्यात एकूण 16. तर विकेट आणि टॉसला इथं महत्व नसेल. चेसिंग कंपल्सरी असेल. तर पहिल्या षटकाचा जर विचार केला गोलंदाजी पृथक्करण आपण पाहिलं. नवनाथ यांनी पहिलं षटक हाताळलं. तब्बल 16 धावा खर्च केल्या. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज आपण पाहतोय सुरेश पाटील. तर इथं अनुभव पणाला लावावा लागेल या गोलंदाजाला. कारण संघ इथं थोडासा बॅकफुटला आपण पाहतो तो खार्डी संघ. मात्र इथून खार्डी संघ या सामन्यामध्ये चुरस नक्कीच निर्माण करेल. कारण संघाचं नेतृत्व आपण पाहतोय तो जिग्नू निगोकर करतायत. आपल्या सहकार्याने आपल्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 16. आणि मात्र इथून गोलंदाज आपण पाहतो सुरेश पाटीलला. चला स्पीडअप करा. लवकरात लवकर सामना सुरू ठेवा. पंचांना विनंती असेल. तर इथून सुरेश पाटील या गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. वापसी करावी लागेल. मात्र मोहन आणि गोपीचं कौतुक करावं लागेल. इथं चांगली भागीदारी 16 धावांची पहिल्या विकेटसाठी गोलंदाज सज्ज होता. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय गोपी. चांगली गोलंदाजी खोलवर टप्प्याचा मारा. इथं मात्र
क्षेत्ररक्षण चांगलं केलं जातंय. सुरुवात तर सुरेश पाटीलनं चांगली केली आहे, मात्र सुरेश पाटीलला उर्वरित 5 चेंडूंमध्ये सातत्य ठेवावे लागेल, कारण स्पर्धा ही तुमच्या स्वतःच्या मैदानावर आहे. इथे तुम्हाला या मैदानाची पूर्णपणे जाणीव असेल, कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करायची. तर चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात आपण पाहतोय. सुरेश पाटीलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज होतात राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चांगली गोलंदाजी, टप्पा आणि दिशा अतिशय योग्य राखली या गोलंदाजांना, कारण गेली कित्येक वर्ष खाडी संघासाठी चांगले योगदान सुरेश पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतो आले. तीच गोलंदाजी संघनायकाने विश्वास दाखवला आतापर्यंत, तो विश्वास या गोलंदाजाने नक्कीच सार्थ ठरला. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतो. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होईल का? मात्र इथे क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, चेंडू फेक चांगली केली जाते आणि इथे सांघिक कामगिरी हा खाडी संघ उंचावतोय. त्याला कारण प्रेरणा देतो तो गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये सुरेश पाटीलची गोलंदाजी आणि संघाचं नेतृत्व नक्की जुगनूच्या माध्यमातून चांगल्या रीतीने केलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आले तब्बल 16, मात्र तिथून सुरेश पाटीलनं या गोलंदाजानं कमबॅक नक्कीच चांगलं केलं. एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर तब्बल 18 धावा. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. तितकंच चांगले यष्टरक्षण आपण पाहतोय. यष्ट्यांच्या मागे स्वतः संघनायक जिग्नू निगोकर. अशा पद्धतीने जर तुम्ही गोलंदाजी केलीत, काही चेंडू अडवले, चांगले क्षेत्ररक्षण केलं, काही गडी बाद केले, तर नक्कीच या सामन्यामध्ये तुम्ही विजय प्राप्त करू शकता. मात्र शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल का? सुरेश राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळतात, बघूया नवनाथ फौजदार. इथं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, मिसफील्ड जरूर झाले, मात्र तिथं जर चेंडू सुटला असता तर नक्कीच चौकार गेला असता. त्यानंतर मात्र पहिल्या प्रयत्नामध्ये चुकी झाली, दुसऱ्या प्रयत्नामध्ये नवनाथांनी चेंडू उचलून फेकेपर्यंत एकूण धावा येतात धाव फलकावर 2. एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 20 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जवळजवळ अर्ध लक्ष तर पार केले, मात्र सामना अजूनही खुला असेल, सामना अजूनही बॅलन्स असेल आणि खार्डी संघ हा सामना सहजासहजी वसाड संघाला देणार नाही हे मात्र नक्की. सुरेश राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र एज लागते, चेंडू मागे सरकतोय, 2 क्षेत्ररक्षक बीट होतात आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. चौकार. चार चेंडूंमध्ये सुरेशने धावा खर्च केले होता फक्त 3, मात्र 5व्या चेंडूवर आपण पाहिलं थोडीशी चूक झाली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार झाला. एकूण धाव संख्या, अरे बाबा बॉल 5च लिहिलेत त्यांनी, त्याचं बघूनच सांगणार ना. बाबू काय माहितीये का, तुम्ही दोघं बोलता ना त्याच्यामुळे सर्व हे हो. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपतो आणि एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 24. डीजे दोन षटकांचा खेळ इथं संपलाय आणि एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 24. ते येणारं समीकरण असेल 2 षटक 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 20 धावांची. मात्र इथून या 2 गोलंदाजांना संघर्ष करावा लागेल, कारण सामना अजूनही खुला आहे, सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने आहे. मात्र इथून जो संघ चांगली कामगिरी करेल तोच संघ या सामन्यामध्ये विजय प्राप्त करेल. मात्र इथून डावखुऱ्या गोलंदाजाचा वापर केला संघनायक आपण पाहतो जिग्नू निगोकरनं, आणि या तिसऱ्या षटकामध्ये जे काही घडेल तिथून मात्र जर विचार केला दुसऱ्या सत्राचा तर खार्डी संघासाठी हा गोलंदाज आपण पाहतोय तो
सांघिक तिसऱ्या आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज आपण पाहतो खार्डी संघाचे डावखुरे गोलंदाज केशव मुंडे. हा खार्डी संघाचा बघा पंचांना विनंती असेल सुनील मामा हरकत नाहीये कारण आयोजक आहेत आम्ही काही सूचना केला तर आयोजकांना राग येईल. आमचे सहकारी इथे बसले ते आम्हाला सांगतायत त्यांना स्पीडअप करायला सांगा. तर मी तुम्हाला विनंती करतोय सुनील मामा हरकत नाही स्वतः आयोजक आहेत खार्डी संघ. तर 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती 20 धावांची खार्डी संघाचा सर्वात अनुभवी डावखुरा गोलंदाज आपण पाहतो केशव सध्या होत आहेत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथून चांगली गोलंदाजी केली जाते अतिशय चांगली गोलंदाजी कारण डावखुरे गोलंदाज हे नैसर्गिक असतात फलंदाजी असो गोलंदाजी असो. आणि संघनायक जिग्नू निगोकरनं तिसऱ्या षटकात जो वापर केला गोलंदाज आपण पाहतोय ते केशव मुंडे यांचा. कारण खार्डी संघाचा जर विचार केला हा फिरकी गोलंदाज आहे आणि गेली कित्येक वर्ष मुख्य संघासाठी केशवनं चांगलं योगदान दिलंय आणि इथं संघनायकाने विश्वास दाखवला. विश्वासाला आतापर्यंत पहिल्या चेंडूमध्ये नक्कीच हा गोलंदाज इथे चांगली गोलंदाजी फटका फसलाय क्षेत्ररक्षक नवनाथ फौजदार चेंडू खाली आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे फलंदाज बाद होतात. गोपी बॅक टू पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे. बघा पहिल्या सत्रामध्ये हाकार माजवला होता फलंदाज होते खार्डी संघाचे जिग्नू आणि दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करत असताना इथं गोपीनं चांगली फलंदाजी केली होती. मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली विनंती असेल आमचे आयोजक इथे व्यासपीठावर बसले तर मी श्याम यांना विनंती करतोय कुणीही पाठवा. तर विजय जायचं नाही विजय बघा हरकत नाहीये आयोजकांपैकी कुणीही जा. बघा विजय भाऊ जर आयोजक तुम्हाला विनंती करत असेल तर तुम्ही जाऊ शकता इथं कुणाचाही प्रेशर नसेल तुमच्यावर कारण आयोजक व्यासपीठावर बसले ते तुम्हाला विनंती करतात बिंदास जायचं तुम्ही. तर इथे केशव मुंडेने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूचा जर विचार केला धाव आली एक दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केला सीमारेषेवर आपण पाहतो नवनाथ फौजदार यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख झेल भागीदारी आपण पाहिली होती ती 25 धावांची पहिल्या विकेटसाठी ती भागीदारी इथं तुटली. फलंदाज नवीन आलाय आणि सर्व काय आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये केशवला करायचंय करू शकतो तो अतिशय हुशार गोलंदाज आहे. मात्र टप्पा आणि दिशा केशवला मात्र सांभाळावी लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी बघा काय गोलंदाजी केली जाते केशवच्या माध्यमातून कारण संघनायकाने तुमच्यावर विश्वास टाकलाय. आपल्या पहिल्या सेकंडने थोडीशी चूक केली हरकत नाही 16 धावा आल्या होत्या मात्र त्यानंतर कमबॅक केलं तर गोलंदाज सुरेशनं दुसऱ्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या आणि तिथनं मात्र सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी केली जाते ती गोलंदाज केशव मुंडेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होतात लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी इथं दबाव वाढवला केशव मुंडेनं आणि इथं जी फलंदाजी आपण पाहत होतो गोपी आणि मोहनच्या माध्यमातून पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर केशव आपण पाहतो तिसरा गोलंदाज वापरलाय संघनायकानं इथनं सामन्याला कलाटणी मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी पाठीराखे खुश होत आहेत खार्डी संघाचे. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. झेल होईल का आणि इथे मात्र फलंदाज बाद होत आहे डीजे. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं कोण कोण नाचणार तू पण उठ आता सगळेच उठा. बघा काय गोलंदाजी केली या गोलंदाजानं. आपल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सहकार्याने खर्च केल्या होत्या धावा 16 त्यानंतर सुरेशने चांगली गोलंदाजी केली धावा खर्च केल्या फक्त 8
आणि संघाला गरज असताना चेंडू सोपवला संघनायक जिग्नी निगोकरनं गोलंदाज केशव मुंडेच्या हाती आणि आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केले, 2 गडी बाद केले. यापेक्षा चांगली गोलंदाजी कोणती असेल? इथं चांगलं कमबॅक, दबाव वाढवला गोलंदाज केशव मुंडेनं. फलंदाज सज्ज होता स्ट्राईक एंडला. इथं चांगली गोलंदाजी आणि हा निर्धाव चेंडू षटक समाप्त होत आहे. तिसरं आणि केशवचं नक्की टाळ्याने स्वागत करायचं. खर्च केले धाव फक्त आणि फक्त 1. बघा सांघिक कामगिरी कशा रीतीने उंचवायची, कारण सांघिक कामगिरी ज्यावेळेस तुम्ही उंचवता ना त्यावेळेस बघा संघाचं नेतृत्व हा मुख्य दुवा असतो. संघनायक तुमचा जर चांगला असेल ना तर तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीला सामना करू शकता. कठीण परिस्थितीचा त्याला कारण आपण पाहतो संघाचं नेतृत्व. चूक झाली होती पहिल्या षटकामध्ये, हरकत नाहीये. गोलंदाजी चांगली होत होती नवनाथ फौजदार यांची, मात्र दिशा आणि टप्पा हरवून बसले आणि त्या षटकामध्ये धावा आल्या, फक्त धावा खर्च केल्या 16. त्यानंतर सुरेश पाटीलने वापसी केली आणि इथनं मात्र कौतुक करावं लागेल ते केशव मुंडेचं. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 19 धावांची. 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज होती. केशव मुंडेने कमबॅक करून दिला आणि इथं मात्र दुसऱ्या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये गरज असेल ती 19 धावांची. असं वाटलं होतं पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना खार्डी संघ धावांचा डोंगर उभारेल, मात्र काही चुका केल्या, गडी पटापट बाद होत गेले. त्यानंतर संघाने काही फलंदाजांनी चांगली धावसंख्या उभारली आणि संघाला 43 धावांपर्यंत नेऊन ठेवलं. संजय आलिमकर सज्ज होत आहेत. 6 चेंडू 19 धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज सोनू वायले. स्ट्राईक एंडला संजय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू समोर खेळतात, बघूया क्षेत्ररक्षण वेगाने येतात. केशव मुंडे चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू फेक. इथं मात्र यष्टीरक्षकाच्या हाती चेंडू विसावतो. 1 धाव येते धाव फलकावर. सामना होता कुठे आणि सामन्याने टर्न घेतलाय कुठे? कलाटणी मिळाली आहे ती केशव मुंडेच्या गोलंदाजीनं. 12 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज होती. 1 धावेचे षटक हाताळलं, 2 गडी बाद केले आणि इथं मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. संजय आलिमकर राईट आर्म ओव्हर द विकेट. फलंदाज बाद होतोय. असं वाटलं होतं, आम्ही इशाऱ्याची वाट पाहत होतो पंचांच्या, कारण दिशा पाहिली जात होती पंचांकडनं, मात्र पंचांनी पाहिलं फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद होणारे फलंदाज आपण पाहतोय विश्वास. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. धावांचा पाठलाग करताना एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायची असते, कोणत्याही संघानं वाटतं तितकं सोपं नाही या धावांचा पाठलाग. समोरच्या संघानं किती धावांचं लक्ष ठेवो, मात्र धावांचा पाठलाग करत असताना तुम्ही जर सावधानता बाळगली तर मात्र तो सामना जिंकू शकता. मात्र इथं संघर्ष केला तो खार्डी संघानं. 4 चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतात. संजय आलिमकर राईट आर्म ओव्हर द विकेट. अजूनही सामना खुला आहे, मात्र संजय चांगली गोलंदाजी करतायत. ऑनसाइडला खेळतात. चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. नवनाथ फौजदार वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकलेत. चांगले क्षेत्ररक्षण, चेंडू फेक चांगली केली जाते आणि सांघिक कामगिरी उंचावतोय तो हा खार्डी संघ. वसार संघानं पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली, फक्त 43 धावांवर रोखलं ते खार्डी संघाला. मात्र इथं पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यानंतर इथं मात्र पूर्णपणे बॅकफुटला आपण पाहतो तो वसार संघ. त्याला कारण केशव मुंडे यांची गोलंदाजी, सुरेश यांची गोलंदाजी आणि संजय आलिमकर यांची गोलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज होतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. मिस टायमिंग शॉट. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये आणि विकेटचं पतन होत आहे. डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. तर बघा इथं फक्त औपचारिकता शिल्लक असेल 2 चेंडू आणि गरज असेल ती 17 धावांची. इथं जर त्याला अंतर असतं मित्रांनो
आणि संजय आलिमकर शेवटचं षटक हाताळतो, अनुभवी गोलंदाज आहेत. जर चुका केल्या तर, चमत्कार घडला तरच हा सामना वसार संघ जिंकू शकतो. मात्र संजयने आतापर्यंत 4 चेंडू अतिशय चांगल्या रीतीने हाताळलेत, फक्त 2 धावा खर्च केलेत, 2 गडी बाद केलेत, तरी इथे संजय नक्कीच चूक करणार नाहीये. 2 चेंडू 17 धावांची गरज. संजय आलिमकर राईट आर्म ओव्हर द विकेट. मिस टायमिंग शॉट, चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. नवनाथ फौजदार येतात सहजरित्या आणि इथं सामना नक्कीच गमावलाय तो वसार संघानं. फक्त औपचारिकता शिल्लक असेल. एक